नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिताची 2023 ची पदभरती आहे. तर त्याची निवड यादी लागलेली आहे. आता ही निवड यादी कोणती आहे, काय आहे, ती सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज काय करा की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला काय करा की लाईक करून द्या. आता मी हे पदभरतीच्या यादीत गेलेलो आहे. तर बघा इथं पुणे सर्कल पेसा फॉरेस्ट गार्डची ही यादी आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीसाठी ही आत्ता यादी लागलेली आहे. गडचिरोलीसाठी बघा ही आत्ता यादी लागलेली आहे. तर मी हे जे क्लिक केलं तर ही यादी तुम्हाला भेटून जाईल. आता ही यादी तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देत आहे. तर तत्पूर्वी मी काय करेल की तुम्हाला सांगेल. तर या पदांमध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये हे प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे की यांनी परीक्षा कधी वगैरे झालेल्या आहे. त्याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये याचिका असल्याने काय केलं की ही पदभरती थांबवली होती आणि त्याच्यानुसार जी नियुक्ती आता सध्या देणार आहे ती मानधन तत्वावरती देणार आहे. लक्षात घ्या की मानधन तत्वावरती येणार आहे. आणि आता हे पुढचे हे घटक सांगत आहे. केसचं वगैरे नंबर दिलेला आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मुलांसाठी 25 किलोमीटरचं वॉकिंग असणार आहे आणि महिलांसाठी 16 किलोमीटरचं वॉकिंग असणार आहे. 4 तासात कंप्लीट करायचं असणार आहे. स्टॅमिना टेस्ट असणार आहे आणि ही स्टॅमिना टेस्ट जी आहे याचा वेळापत्रक दिलेला आहे का? ओके, वेळ इथं दिलेली नाही, हरकत नाहीये. खाली दिले, ओके दिलेलं आहे. 15 तारखेला यांची वॉकिंग होणार आहे. 15 वरती कुठे होणार आहे? मध्यवर्ती कास्ट भांडार, चांदळा रोड, गडचिरोली या ठिकाणापासून होणार आहे. सकाळी 6 वाजतापासून यांनी जायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हे परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 सोबत घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मेडिकल फॉर्म असेल आणि दुसऱ्यामध्ये काय असेल तुम्हाला की स्वतः चालू शकाल असे डिक्लेरेशन असते. जे विद्यार्थी 4 तासात कंप्लीट करू देणार आहे त्यांना काही हे करणार आहे. शूज तुम्हाला घेऊन जाता येणार आहेत. शूज स्वतःच घेऊन जायचे आहे. आता हे परिशिष्ट 1 त्याच्यामध्ये तुम्ही शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याचे प्रमाणपत्र, तिथे तुम्हाला उमेदवाराचे नाव लिहायचं आहे. म्हणजे पार्टिसिपंट आयडी हा FOG पासून जो सुरुवातीला नंबर असणार आहे तुमचा, आता इथे दिला असेल त्यांनी, हा नंबर जो आहे पार्टिसिपेशन आयडी तो तिथे काय करायचं की लिहायचा, इथे लिहायचा आहे. प्रिंट आउट काढायची, लिहायचं इथं स्वतःचं नाव जे तुमचे आहे. त्याच्यानंतर इथं स्वतःचं परत नाव लिहायचं आहे आणि इथं कोणत्याही मेडिकल ऑफिसर म्हणजे गावातल्याही चालतं, PHC वगैरे असेल तरी चालतं. म्हणजे गव्हर्नमेंट याचंच असायला म्हणजे मोठ्या जिल्हा रुग्णालयाचं असेल असंच काय गरज नाहीये. कुठले याचं चालतं, हे तुम्ही काय करायचं घेऊन यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे स्वतःचं सर्टिफिकेट आहे, हे प्रिंट आउट काढून काय करायचं की तुम्ही इथे सही आणि स्वाक्षरी, नाव आणि स्वाक्षरी करायचं आहे, ठिकाण आणि तारीख लिहायचं आहे आणि हे दोन्ही तुम्हाला सबमिट करायचे म्हणजे घेऊन यायचे आहेत वॉकिंगच्या वेळेस. आता ही यादी आहे. तर टोटल जर बघितलं तर हे पदसंख्या जी आहे 28 + 61 जागांसाठी आहे. तर याच्यामध्ये जर बघा तर हे 21, आता हे टॉप जे केलेलं आहे ते दिनेश गावडे यांनी टॉप केलेलं आहे 154 मार्कांसह. त्याच्यानंतर हे उमेदवार आहेत टोटल 41 उमेदवार आहेत. ते 41 नाही 65 उमेदवार आहेत. 65 उमेदवार, सॉरी, 89 उमेदवार हे आहेत आणि 89 उमेदवार आहेत. आणि त्याच्यानंतर वेटिंगमध्ये जर बघाल तुम्ही तर हे बाकीचे उमेदवार वेटिंगमध्ये आहेत. तर टोटल प्रत्येक वेगवेगळ्या याच्यानुसार दिलेले आहेत वेटिंगमध्ये. प्रत्यक्ष यादीमध्ये हे उमेदवार आहेत, त्यात मेल फिमेल आहेत. त्याच्यानंतर इथं महिलांची निवड यादी आहे, ही महिलांची निवड यादी आहे. तर महिला उमेदवार जे आहेत त्या टोटल 45 उमेदवार आहेत. सॉरी 45 वेटिंग लिस्टमध्ये हे बाकीचे. त्याच्यानंतर खेळाडूंची यादी 7 विद्यार्थी सिलेक्टेड आहेत. त्याच्यानंतर प्रत्यक्ष यादीमध्ये 5 विद्यार्थी आहेत. माजी सैनिक मध्ये 1 विद्यार्थी सिलेक्ट आहे. बाकीचे उमेदवार उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर होमगार्डमध्ये 7 विद्यार्थी सिलेक्ट आहेत. इथं परत अनाथसाठी 1 उमेदवार आहे. त्याच्यानंतर हे उमेदवार दिलेले आहे. तर ही PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज भेटून जाणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.